Welcome student in the online lecture. This is the 12th lecture on the topic human health and diseases. In the last lecture I have explained the two diseases, that is filariasis and second disease, that is typhoid, which is bacterial disease. In that lecture we have studied the symptoms, causative agent, mode of transmission and prevention and control of that diseases. In this lecture we will study about the next two diseases, that is pneumonia and common cold. First we will study about the pneumonia. मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन डिसीज बघितले. दोन डिसीजपैकी कोणते डिसीज बघितले तर पहिला डिसीज बघितला तो म्हणजे फिलारियासिस आणि दुसरा डिसीज बघितला तो म्हणजे टायफॉइड. फिलारियासिसमध्ये त्याचा कॉझिटिव्ह एजंट, लाईफ सायकल, त्याच्यानंतर सायन्स अँड सिम्पटम्स, मोड ऑफ ट्रान्समिशन, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल बघितलं. त्याचप्रकारे आपण टायफॉइडचंही बघितलं, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सायन्स अँड सिम्पटम्स, मोड ऑफ ट्रान्समिशन, लाईफ सायकल. आता या लेक्चरमध्ये आपण पुढचे दोन डिसीज बघणार आहे. पहिला डिसीज बघणार आहे आपण न्यूमोनिया. बघूया न्यूमोनिया म्हणजे काय. सुरुवातीला न्यूमोनिया इज अन इन्फ्लामेटरी कंडिशन ऑफ लंग्स और अल्व्हिओलाई ऑफ लंग्स. न्यूमोनिया हा जो डिसीज आहे तो डिसीज म्हणजे काय आहे तर इन्फ्लामेटरी कंडिशन ऑफ लंग्स और अल्व्हिओलाई ऑफ लंग्स. इन्फ्लामेटरी कंडिशन म्हणजे काय तर आपण बघितलेलं आहे मागं, जळजळ होणे, दुखणे, लंग्समध्ये जळजळ होतं, पेन्स होतात, अल्व्हिओलायमध्येही तसंच होतं. म्हणून न्यूमोनिया हा इन्फ्लामेटरी कंडिशन आहे. हे कशामुळं होतं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. इन्फ्लामेशन का होतं लंग्समध्ये किंवा अल्व्हिओलायमध्ये. आता बघूया त्याचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे. कॉझिटिव्ह एजंट, इट इज कॉज्ड बाय अ व्हरायटी ऑफ पॅथोजन्स विच मे बी व्हायरसेस लाईक इन्फ्लुएन्झा व्हायरस, ॲडिनोव्हायरस, पॅराइन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सायटिकल व्हायरस और बॅक्टेरिया लाईक स्ट्रेप्टोकॉकस निमोनी or fungal pathogens. Example, Pneumocystis jirovecii and Pneumocystis carinii. Pneumonia can also be caused by chemical burns or physical injury to the lungs. याचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे बघा. न्यूमोनिया कॉज होण्यासाठी व्हरायटी ऑफ पॅथोजन्स रिस्पॉन्सिबल आहेत. मग त्याच्यामध्ये व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असेल, फंगल इन्फेक्शन असेल किंवा केमिकल बर्न असेल. आता याच्यामध्ये व्हायरसेस कोणकोणते आहेत न्यूमोनिया कॉज करणारे तर इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, ॲडिनो व्हायरस असेल, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, रेस्पिरेटरी सिन्सायटिकल व्हायरस असेल किंवा बॅक्टेरिया असतील. बॅक्टेरियामध्ये कोणती बॅक्टेरिया आपल्याला न्यूमोनिया कॉज करू शकते तर स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. किंवा फंगाय असू शकतात. मग फंगल पॅथोजन्स कोणते तर न्यूमोसिस्टिस जिरोवेसी असेल किंवा न्यूमोसिस्टिस कारिनी असेल. या दोन स्पेसीज, जीनस आणि स्पेसीज फंगायच्या आपल्याला न्यूमोनिया कॉज करू शकतात. हे सगळे पॅथोजन्स झाले. आता नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस ऑल्सो कॉज द न्यूमोनिया. नॉन लिव्हिंग सबस्टन्सेसमुळे सुद्धा आपल्याला न्यूमोनिया होऊ शकतो. ते कोणते आहेत तर केमिकल बर्न्स असतील किंवा फिजिकल इंजुरी असेल आपल्या लंग्सना झालेली, ज्याच्यामुळं आपल्याला न्यूमोनिया होतो. आता लंग्समध्ये केमिकल बर्न कशामुळं होतं तर जी लोक केमिकल फॅक्टरीजमध्ये सर्व्हिस करत असतात, मग ते तिथं जर एखाद्या समजा पॉयझनस केमिकल बाहेर पडलं आणि ते इनहेल केलं गेलं तर त्यामुळं केमिकल बर्न होऊ शकतो लंग्सना आणि त्यामुळं न्यूमोनिया होऊ शकतो. फिजिकल इंजुरीमुळे सुद्धा आपल्या लंग्समध्ये न्यूमोनियासारखी कंडिशन निर्माण होऊ शकते. कारण न्यूमोनिया म्हणजे काय तर इन्फ्लॅमेटरी कंडिशन ऑफ लंग्स आहे.
हे झालं कॉझिटिव्ह एजंट. नेक्स्ट बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. जनरली तुम्ही लक्षात ठेवा की हा जो डिसीज आहे लंग्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे याचं मोड ऑफ ट्रान्समिशन जनरली कुठून होणार आहे तर एअरमधून होणार आहे. रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड असणारा डिसीज. रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड असणाऱ्या डिसिजेसचं मोड ऑफ ट्रान्समिशन नेहमी एअर थ्रू असणार आहे, लक्षात ठेवा. आपण बघितलेले 2 डिसिजेस जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहेत, मग तो अमेबियासिस असेल किंवा टायफॉइड असेल, तर लक्षात ठेवा जर डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसिजेस असतील तर त्यांचा मोड ऑफ ट्रान्समिशन कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर असणार आहे. हे काही मोड आहेत ट्रान्समिशनचे, ह्या क्ल्यू आहेत. ह्या क्ल्यू लक्षात ठेवल्या की काही अवघड जात नाही. तर बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन, दॅट इज बाय इनहेलिंग द पॅथोजन्स रिलीज्ड इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन थ्रू कफिंग, स्नीजिंग एक्सेट्रा. आता ड्रॉपलेट इन्फेक्शन असं म्हणण्यापाठीमागं काय रिझन आहे तर याचं मोड ऑफ ट्रान्समिशन एअरमधून होतं, म्हणून ह्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन असं म्हटलं जातं. आता हे कसं होतं एअरमधून तर ज्यावेळी इन्फेक्टेड पर्सन कफिंग करतो किंवा स्नीजिंग म्हणजे शिंकतो, त्यावेळी त्याच्या शिंकेमधून किंवा खोकल्यामधून बाहेर येत असणारी जी एअर आहे त्या एअरमधून पॅथोजन्स रिलीज केले जातात. आणि ज्यावेळी अशी पॅथोजन असणारी एअर नॉर्मल हेल्दी पर्सन इनहेल करतो, त्यावेळी निमोनियाचे पॅथोजन्स आपल्या बॉडीमध्ये येत असतात. त्यामुळं याचं इन्फेक्शन एअरमधून होतं कफिंग आणि स्नीजिंग करत असताना, म्हणून तुम्हाला सांगितलं जातं किंवा आता कोरोनासारख्या डिसीजमध्ये तुम्हाला मास्क वापरायला सांगितलेले आहेत, कारण त्याचंसुद्धा ट्रान्समिशन आपल्या शिंकेमधून खोकल्यामधून बाहेर पडणाऱ्या एअरमधून कोरोना काय होतो आहे बाहेर पडतो आहे. बघूया पुढं. बाय शेअरिंग युटेन्सिल्स विथ ॲन इन्फेक्टेड पर्सन. युटेन्सिल्स म्हणजे जनरली भांडी, पण वस्तू असं घेऊया आपण. आता इन्फेक्टेड पर्सननं वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण जर वापरल्या तरी याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. मग कशामुळं तर समजा एक इन्फेक्टेड पर्सन समजा शिंकला, खोकला, त्यावेळी त्यानं खोकताना किंवा शिंकताना त्याचा जर हात समोर धरला असेल, नाकासमोर, तोंडासमोर, आणि त्याच हातानं त्यानं वस्तू यूज केल्या, तर त्याच्या हातावरचे जे पॅथोजन्स आहेत त्या वस्तूंवरती येणार आहेत. आणि त्या वस्तू आपण वापरल्यानंतर त्या वस्तूंना हँडल करत असताना आपल्या हातांना ते पॅथोजन्स लागणार आहेत. आणि अशा डर्टी हँड्सनी ज्यावेळी आपण फूड खाणार आहे त्यावेळी ते पॅथोजन्स आपल्या बॉडीमध्ये जाणार आहेत. त्यामुळं युटेन्सिल शेअर केल्यामुळं सुद्धा आपल्याला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. बघूया सायन्स अँड सिम्पटम्स. काय लक्षणं दिसतात निमोनियामध्ये. रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड डिसीज आहे, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे रेस्पिरेटरी ट्रॅकशी असणाऱ्या डिसीजची लक्षणं रेस्पिरेशनशी रिलेटेड असणारी असणार आहेत, बरोबर. आता बघूया पहिलं सिम्पटम काय आहे. कफ प्रोड्यूस येलो और ग्रीनिश स्पुटम और फ्लेग्म. हे सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम आहे निमोनियाचं, लक्षात घ्या. याच्यामध्ये खोकला आल्यानंतर बडका येतो ज्याचा रंग येलो किंवा ग्रीनिश असतो, पिवळा किंवा हिरवट रंगाचा असतो. त्याला स्पुटम किंवा काय म्हटलं जातं तर फ्लेग्मा असं म्हटलं जातं बडक्याला. इंग्लिशमध्ये स्पुटम किंवा फ्लेग्मा असं म्हटलं जातं. त्याचा रंग ग्रीनिश किंवा येलो असेल. खोकताना निर्माण होणारा बडका त्याचा रंग जर येलो किंवा ग्रीनिश असेल तर ते सिम्पटम निमोनियाचं आहे असं मानलं जातं. नेक्स्ट हाय फिवर. खूप ताप येतो. फिवर येणं म्हणजे ताप येणं. हाय म्हणजे जास्त, खूप जास्त ताप येणं. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, डिस्पेनिया, डायस्पेनिया असंही प्रोनाऊन्सिएशन करू शकतो आपण. डायस्पेनिया म्हणजे काय आहे तर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, खोलवर श्वास घेऊ शकत नाही आपण. श्वासोश्वास करत असताना वरच्यावर श्वासोश्वास केल्यासारखं वाटतो. खोलवर लंग्समध्ये एअर जात नाही, कारण एअर का खोलवर जाऊ शकत नाही लंग्समध्ये तर लंग्स पॅक झालेले असतात. स्पुटमनं किंवा फ्लेग्मनं लंग्स पूर्ण पॅक झाले असतील तर आपण
खूप डीप ब्रीथ करू शकत नाही. डीप ब्रीथ केली आपण समजा तर आपल्या चेस्टमध्ये पेन होतात, छातीत दुखतं. कशामुळं तर आपल्या लंग्स पॅक झालेले असतात. कशानं तर स्पुटमनं. नेक्स्ट बघूया चेस्ट पेन ड्युरिंग डीप ब्रीथ ऑर कफिंग. आत्ता म्हटल्याप्रमाणे आपल्याला चेस्ट पेन होणार आहेत कधी तर डीप ब्रीथ करत असताना किंवा खोकत असताना. का तर आपले लंग्स कशानं पॅक झालेले आहेत, स्पुटमनं किंवा फ्लेगमनं पॅक झालेले आहेत. त्यामुळे आपल्या चेस्टमध्ये काय होणार आहेत, पेन निर्माण होणार आहेत. नेक्स्ट बघूया लॉस ऑफ ॲपेटाईट, फटीग, हेडॅक, ओमिटिंग, जॉईंट पेन्स अँड मसल एक्स. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मंदावणे, फटीग म्हणजे थकवा आल्यासारखं होणे, हेडॅक म्हणजे डोकं दुखणे, ओमिटिंग म्हणजे उलट्या होणे, जॉईंट पेन्स म्हणजे सांधे दुखणे, मसल एक्स म्हणजे आपलं पूर्ण अंग कणकण आल्यासारखं होणे, सगळ्या मसल्स दुखणे. ही लक्षणं निमोनियामध्ये दिसतात. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मंदावणे, थकवा येणे, डोकेदुखी होणे, उलट्या होणे, जॉईंट पेन म्हणजे सांधे दुखणे आणि मसल एक्स म्हणजे आपल्या पूर्ण अंगात कणकण असणे, अंग दुखणे. दीज आर द सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ निमोनिया. नेक्स्ट बघूया डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नॉसिस कसं केलं जातं बघा. आता मगाशी म्हटलं मी डायग्नॉसिस करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपले लंग्स जे आहेत ते मी म्हटलं स्पुटमनं किंवा फ्लेगमनं पॅक होतात. म्हणून अ चेस्ट एक्सरे इज द बेस्ट टेस्ट फॉर डायग्नॉसिंग ए निमोनिया. कधीही बघा निमोनिया झालेल्या लोकांचा चेस्टचा एक्सरे काढला जातो आणि आपले लंग्स किती प्रमाणात स्पुटमनं पॅक झालेले आहेत हे टेस्ट केलं जातं. कशामध्ये तर निमोनियामध्ये. त्यामुळे चेस्ट एक्सरे हा काय आहे तर बेस्ट टेस्ट आहे कशासाठी, डायग्नॉसिंग द निमोनिया. नेक्स्ट बघूया ट्रीटमेंट. Course of treatment depends upon pathogens leading to the disease. For bacterial pneumonia, antibiotics like benzylpenicillin, ampicillin and chloramphenicol are effective. काय म्हटलं आहे बघा इथं, कोर्स ऑफ ट्रीटमेंट डिपेंड्स अपॉन पॅथोजन्स लिडिंग टू द डिसीज. आपल्याला निमोनिया होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे पॅथोजन्स कोणते. कारण आपण मगाशी बघितलं कॉझिटिव्ह एजंटमध्ये इट इज कॉज्ड बाय द व्हायरसेस ऑर बॅक्टेरिया ऑर फंगाय और इट इज ऑल्सो कॉज्ड बाय द केमिकल बर्न ऑर फिजिकल इंजुरी टू द लंग्स. आता कोणत्या कारणामुळं आपल्याला निमोनिया झाला त्यानुसार आपल्या ट्रीटमेंट ठरवल्या जातात. जनरली मॅक्झिमम काय होतं तर निमोनिया होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारी बॅक्टेरिया म्हणजे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. जर बॅक्टेरियल निमोनिया झाला असेल तर अँटीबायोटिक्स कोणती दिली जातात. अँटीबायोटिक्स म्हणजे बॅक्टेरियाच्या अगेनिस्ट काम करणारी केमिकल्स. बेन्झिल पेनिसिलिन असेल किंवा एम्पिसिलिन असेल किंवा क्लोरॅम्फेनिकॉल असेल याचा वापर बॅक्टेरियल निमोनियामध्ये केला जातो. जर आपल्याला बॅक्टेरियल निमोनिया झाला असेल तर. दिस इज अबाउट द ट्रीटमेंट. काय म्हटलं मी, ट्रीटमेंट डिपेंड कशावरती आहे, कोणत्या कारणानं कोणत्या प्रकारच्या पॅथोजनमुळे आपल्याला निमोनिया झाला आहे त्याच्यानुसार आपली ट्रीटमेंट ठरणार आहे. पण बॅक्टेरियल निमोनियामध्ये अँटीबायोटिक्स दिली जातात. बेन्झिल पेनिसिलिन असेल, ॲम्पिसिलिन असेल किंवा क्लोरॅम्फेनिकॉल असेल. आता पुढं बघायचं आहे आपल्याला प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता मगाशीपासून आपण बघतोय की याचा मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे एअर थ्रू आहे. हा डिसीज एअर थ्रू ट्रान्समिट होतो. त्यामुळं आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे आपल्याला डिसीज होऊ नये याच्यासाठी. तर फर्स्ट प्रिव्हेन्शन काय आहे इथं सांगितलेलं, वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट प्रिव्हेन्शन इन बोथ चिल्ड्रन अँड अडल्ट्स. सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन यांनी असं दिलेलं आहे की वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण करून घेणं निमोनियाच्या अगेनिस्ट. पण त्याच्या अगोदर आपण काय काळजी घेऊ शकतो हा डिसीज होऊ नये ह्याच्यासाठी, तर स्टे अवे फ्रॉम द इन्फेक्टेड पर्सन. याचं इन्फेक्शन किंवा याचा मोड ऑफ ट्रान्समिशन एअर असल्यामुळं ज्या व्यक्तीला इन्फेक्शन झालेलं आहे त्या व्यक्तीपासून लांब अंतरावरती राहणं हे महत्त्वाचं प्रिव्हेन्शन आहे.
त्याच्याबरोबर इथं सांगितल्याप्रमाणे वॅक्सिनेशन करून घेऊ शकतो आपण. वॅक्सिनेशन करणं हेही महत्त्वाचं प्रिव्हेन्शन आहे. मग हे अडल्ट्सना असेल किंवा चिल्ड्रन्सना असेल महत्त्वाचं प्रिव्हेन्शन आहे. मग वॅक्सिनेशन कोणतं करून घ्यायचं आहे? वॅक्सिन अगेन्स्ट हिमोफिलस इन्फ्लुएन्झी अँड स्ट्रेप्टोकोकस निमोनी इन फर्स्ट इयर ऑफ लाईफ हेल्प ग्रेटली टू reduce the chances of causing pneumonia. आता वॅक्सिन कुठलं घ्यायचं आहे आपल्याला? तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा आणि स्ट्रेप्टोकॉकस निमोनियाच्या अगेन्स्ट तयार केलेलं जे वॅक्सिन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. पण कधी घ्यायचं आहे? इन अ फर्स्ट इयर ऑफ लाईफ, म्हणजे आपल्या वयाच्या पहिल्या वर्षी, 1 वर्ष पूर्ण होण्या अगोदर आपल्याला हे वॅक्सिन घ्यावं लागतं. लहान मुलांना 1 वर्षाच्या आत त्यांना हे वॅक्सिन द्यावं लागतं. त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये निमोनिया होण्याचे चान्सेस ग्रेटली रिड्यूस होतात. मग हे कोणत्या प्रकारचा निमोनिया होण्याचे चान्सेस कमी होतात? तर बॅक्टेरियल निमोनिया. कारण आपण वॅक्सिन घेतो आहे कुणाच्या अगेन्स्ट? तर स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया असेल किंवा हिमोफिलस इन्फ्लुएन्झी असेल यांच्या अगेन्स्ट आपण काय करतो आहे? हे वॅक्सिन घेतो आहे. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी डेव्हलप होणार आहे. हा झाला डिसीज निमोनिया. याच्यामध्ये आपण मोड ऑफ ट्रान्समिशन बघितलं, कॉझिटिव्ह एजंट बघितला, त्याच्यानंतर डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट बघितलं, सायन्स अँड सिम्टम्स बघितले, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघितलं. सेकंड याच्यासारखाच असणारा डिसीज आपण या लेक्चरमध्ये स्टडी करतो आहे, तो म्हणजे कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे आपल्याला होणारी नेहमीची सर्दी. आपल्याला जी सर्दी होते तिला कॉमन कोल्ड असं म्हटलं जातं. कॉमन कोल्ड म्हणजे काय? इट इज अ व्हायरल इन्फेक्शन डिसीज ऑफ अप्पर रेस्पिरेटरी रिजन. इट इज ऑल्सो नोन ॲज नॅसोफॅरिंजिटिस, ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजिटिस और ॲक्यूट कोरायझा और अ कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे व्हायरल इन्फेक्शन डिसीज आहे. कशाचा? तर अप्पर रेस्पिरेटरी रिजनचा. आता कॉमन कोल्ड आणि निमोनियामध्ये काय फरक आहे? तर निमोनियाचे इन्फेक्शन लंग्सपर्यंत जातं आणि लंग्स आपले पूर्ण स्पुटमनं पॅक होतात. तसं कॉमन कोल्डमध्ये नाही. हा फक्त अप्पर रेस्पिरेटरी रिजनला होणारा डिसीज आहे. याचे इन्फेक्शन लंग्सपर्यंत पोहोचत नाही, म्हणून ह्याला अप्पर रेस्पिरेटरी रिजन डिसीज असं म्हटलं जातं. या डिसीजला दुसरीही नावं आहेत, नॅसोफॅरिंजिटिस. आता नॅसोफॅरिंजिटिस म्हणण्यापाठीमागं काय आहे? तर नॅसोफॅरिंग्स रिजन जो आहे, तुम्ही रेस्पिरेशन शिकला आत्ता मॅडमांनी तुम्हाला रेस्पिरेशन शिकवलेलं आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम शिकवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं नॅसोफॅरिंग्स आहे. आपल्या घशामध्ये 2 ओपनिंग आहेत, ग्लॉटिस आणि गलेट. मग हे दोन्ही ओपनिंग फॅरिंग्समध्ये ओपन होतात. त्या ठिकाणीच्या रिजनला नॅसोफॅरिंग्स असं म्हटलं जातं. इथंपर्यंतच त्याचं इन्फेक्शन होतं, म्हणून ह्याला नॅसोफॅरिंजिटिस असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजिटिस, रिनो व्हायरसमुळं होणारा हा डिसीज आहे, म्हणून ह्याला रिनोफॅरिंजिटिस असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा ॲक्यूट कोरायझा और अ कोल्ड असंही याला म्हटलं जातं. असा असणारा हा डिसीज. आता याचा कॉझिटिव्ह आत्ता म्हटल्याप्रमाणे हा कॉझिटिव्ह एजंट आहे रिनो व्हायरस. इट इज कॉज्ड बाय अ ग्रुप ऑफ व्हायरसेस नोन ॲज रिनो व्हायरस अँड कोरोना व्हायरसेस. आता तुम्ही म्हणाल कोरोना व्हायरसेसमुळं आपल्याला साधी सर्दी होते का? तर हो, काही लोकांमध्ये चांगली इम्युनिटी ज्या लोकांमध्ये आहे त्यांच्यामध्ये फक्त साधी सर्दी आल्यासारखे सिम्पटम्स दिसतात आणि ते लगेचच बरे होतात. पण ज्यावेळी कोरोना व्हायरसचं खूप डीपपर्यंत इन्फेक्शन होतं, लंग्सपर्यंत इन्फेक्शन होतं, त्यावेळी त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला वेगवेगळी सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे त्याची ऑक्सिजन लेवल कमी होणं किंवा इतर सिम्पटम्स, थकवा आल्यासारखं वाटणं, फीवर खूप येणं, ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसू शकतात. त्यामुळे जंबल करून घेऊ नका. जनरली कॉमन कोल्ड होण्यापाठीमागं रिझन आहे रिनो व्हायरस आणि कोरोना व्हायरसेस. काही लोकांमध्ये ज्यांची इम्युनिटी खूप चांगली आहे त्यांच्यामध्ये फक्त कॉमन कोल्ड होणार आहे कोरोना व्हायरसमुळं आणि ती व्यक्ती लगेचच बरी होणार आहे.
नेक्स्ट बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. आता साधी सर्दी आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्दी झालेल्याच्या शेजारी जरी बसला तर तुम्हाला थोड्या 2 दिवसांनी सर्दी होते. म्हणजे काय आहे तर मोड ऑफ ट्रान्समिशन एअरमधून होणारा आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट रिलेटेड असणारा डिसीज आहे. इट इज मेनली ट्रान्समिटेड थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन, म्हणजे एअरमधून याचं इन्फेक्शन आपल्याला होत असतं. सेकंड, इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. आत्ता म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला शेजारी बसलेल्या जर सर्दी झाली असेल आणि तुम्ही एकाच बेंचवरती बसला असाल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच सर्दी होते. म्हणजे शेजारी बसल्यामुळं डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्या व्यक्तीचंसुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड ऑब्जेक्ट्स लाईक बुक, पेन, कीबोर्ड एक्सेट्रा. अर्थात सर्दी झालेल्या व्यक्तीनं जे पुस्तक वापरलं असेल, समजा पेन वापरलं असेल, कीबोर्ड वापरलं असेल आणि तेच आपण वापरलं आणि तशाच डर्टी हँडनी जर फूड खाल्लं आपण तरीही आपल्याला हा डिसीज होऊ शकतो, कारण रिनो व्हायरसचे मोलेक्यूल त्याच्यावरती सुद्धा आलेले असणार आहेत. बघूया पुढचा, त्याच्या पुढं आहे सायन्स अँड सिम्पटम्स. याची लक्षणं काय दिसतात. तर साधं सोपं आहे, तुम्हाला नेहमी सर्दी होते, तुम्हाला त्याची लक्षणं माहिती आहेत. तर काय काय लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये. तर पहिलं लक्षण आहे याचं कफ, सोअर थ्रोट, रनिंग नोज अँड फीवर. कफ म्हणजे खोकला येणं, सोअर थ्रोट म्हणजे घशात खवखवणे, घसा दुखणे, दॅट इज नथिंग बट द सोअर थ्रोट, घशात दुखणे किंवा घसा खवखवणे. रनिंग नोज म्हणजे नाक वाहतं राहणे. रनिंग म्हणजे पळत नाही बरं का नोज, तर नाक वाहतं राहते, पाणी गळतं नाकातून सारखं. अँड फीवर, फीवर म्हणजे काय आहे, ताप येणं. हे त्याचं पहिलं लक्षण आहे. आता पुढचं लक्षण काय आहे तर नेझल कंजेशन अँड स्नीजिंग. नेझल कंजेशन म्हणजे तुम्हाला सारखं माहिती आहे, आपल्या नाकामध्ये सारखं वळवळल्यासारखं होणं माहिती आहे तुम्हाला, सारखं पाणी गळते नाकामधून, नाक चोळावंसं वाटतं सारखं. आणि स्नीजिंग म्हणजे त्यामुळं काय होतं आपल्याला तर सारख्या शिंका येतात. स्नीजिंग होतं म्हणजे काय होतं तर सारख्या नाकात वळवळल्यासारखं होतं आणि शिंका येतात. हे दुसरं लक्षण आहे. नेक्स्ट आहे कंजंक्टिव्हिटीज, दॅट इज नथिंग बट द रेड आईज. आठवून बघा, तुम्हाला सर्दी झालेली असताना नाकात वळवळल्यामुळं, शिंका आल्यामुळं तुम्हाला तुमचे डोळे सारखे चोळावेसे वाटतात. आणि हे डोळे चोळल्यामुळं काय होतं तर आपले डोळे लाल होतात, रेड आईज होतात, ज्याला कंजंक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. हे साध्या सर्दीचं लक्षण आहे. पुढं बघूया, मसल एक्स, फटीग, हेडॅक, शिवरिंग अँड लॉस ऑफ ॲपेटाईट. आता मसल एक म्हणजे मगाशी बघितलं आहे आपण निमोनियामध्येही हेच लक्षण दिसतंय. मसल एक्स म्हणजे आपल्याला कणकण आल्यासारखे होते, अंग दुखतं. फटीग म्हणजे थकवा आल्यासारखं होतं. हेडॅक म्हणजे डोकं दुखतं. शिवरिंग म्हणजे थंडी वाजते. लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे काय होतं तर आपली भूक मंदावते. ही लक्षणं आहेत कॉमन कोल्डची. परत बघा, कफ, सोअर थ्रोट, रनिंग नोज अँड फीवर. खोकला येणं, घशात खवखवणं, घसा दुखणं, नाक वाहतं राहणं आणि ताप येणं. नेझल कंजेशन अँड स्नीजिंग, नाकात वळवळल्यासारखं अनकम्फर्टेबल वाटणं, वळवळल्यासारखं होणं. स्नीजिंग म्हणजे शिंका येणं. कंजक्टिव्हिटीज म्हणजे आपले डोळे लाल होणं. मसल एक्स अंग दुखणं, फटीग थकवा येणं, हेडॅक म्हणजे डोकंदुखी, शिवरिंग म्हणजे थंडी वाजणं, डोळी भरून थंडी वाजणं, लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक मंदावणं. पुढं बघूया प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता याचं डायग्नॉसिस अँड ट्रीटमेंट दिलेलं नाही. आता जनरली डायग्नॉसिस करणं गरजेचं नाही किंवा का केलं जात नाही तर हा सिम्पल डिसीज आहे, याच्यामुळं कोणत्याही व्यक्तीची डेथ होत नाही. जरी याच्या पॉझिटिव्ह एजंटमध्ये कोरोना व्हायरस दिला असला तरी कोरोना व्हायरस काही लोकांमध्ये कॉमन कोल्ड कॉज करू शकतो. डिसीज बघतोय आपण कोरोना व्हायरसमुळं होणारा असेल किंवा रिनो व्हायरसमुळं होणार असेल, कॉमन कोल्ड हा डिसीज बघतोय आपण. तर याच्यामध्ये डायग्नॉसिस करण्याची गरज भासत नाही. 4 दिवसामध्ये व्यक्ती बरा होतो, रिलीफ होतो त्याला. आणि ट्रीटमेंटमध्ये काय आहे, जनरली ट्रीटमेंटमध्ये
सिट्रेझिन नावाची गोळी लोकांना दिली जाते, ज्याच्यामुळे आपल्याला रिलीफ मिळू शकतो. किंवा वॉर्म व्हेपर्स जे असतात पाण्याच्या, उकळलेल्या पाण्याच्या वाफा विक्स टाकून वगैरे आपण घेतो. किंवा आता छोट्या टॅबलेट्स मिळतात पाण्याच्या वाफारा घेण्यासाठीच्या, त्या टॅबलेट्स टाकून जरी घेतला वाफारा तरी आपल्याला रिलीफ मिळतो. त्यामुळे याच्यामध्ये डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट दिलेलं नाही बुकमध्ये तुमच्या. तर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल बघूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे एअरमधून ट्रान्समिट होणारा हा डिसीज आहे, त्यामुळे त्यातलं महत्त्वाचं प्रिव्हेन्शन, स्टे अवे फ्रॉम पर्सन सफरिंग फ्रॉम कॉमन कोल्ड. ज्याला झालेला आहे हा डिसीज त्याच्यापासून लांब राहणं हे सगळ्यात बेस्ट प्रिव्हेन्शन आहे. सेकंड, वॉशिंग हँड्स विथ सोप अँड वॉटर. आपले हात साबणाने आणि पाण्याने सारखे सारखे धुवायचे आहेत. आता तुम्ही सगळ्यांनी कोरोना व्हायरसमध्ये ह्या सवयी लावून घेतलेल्या आहेत. हात सारखा सारखा धुवायचा आहे पाण्यानं आणि साबणानं. त्याच्यानंतर यूज हँकरचिप टू कव्हर द नोज अँड माउथ ड्युरिंग कफिंग अँड स्नीझिंग. आता तुम्हाला सवय लागलेली आहे मास्क वापरायची, हँकरचिप वापरा नोजवरती किंवा माउथवरती, नोज आणि माउथवरती दोन्हीवरती. कधी तर तुम्ही खोकत असताना किंवा शिंका देत असताना जर तुम्हाला कॉमन कोल्ड झाला असेल तर हे त्याच्यामधलं प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल आहे. किंवा बाजूचा व्यक्ती शिंकत असेल किंवा खोकत असेल तर आपण त्याच्यापासून थोडंसं लांब अंतरावरती थांबावं, जेणेकरून एअरमधून तो व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि शेवटचं प्रिव्हेन्शन आत्ता सध्या तुम्ही सगळेजण यूज करता, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर्स कॅन ऑल्सो बी यूज्ड. आपले हँड्स स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा हायजेनिक कंडिशनमध्ये राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर वारंवार यूज करायचं आहे. फूड हँडल करण्या अगोदर किंवा आपल्या चेहऱ्याला हात लावण्या अगोदर किंवा डोळ्यांना हात लावण्या अगोदर, नाकाला हात लावण्या अगोदर आपले हात सॅनिटायझरनं स्वच्छ करायचे आहेत. अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरनं सॅनिटाईज करायचे आहेत आपले हँड्स आणि मगच आपला हात डोळ्यांना किंवा नाकाला किंवा चेहऱ्याला लावायचा आहे. आत्ता कोविड-19च्या डिसीजच्या ज्या आत्ता बऱ्याच केसेस वाढत आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या काळजी घेणं, प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपण या लेक्चरमध्ये बघितले 2 डिसीजेस. पहिला डिसीज बघितला आपण निमोनिया आणि दुसरा डिसीज बघितला कॉमन कोल्ड. दोन्हीही डिसीजेस आपल्याला एअरमधून ट्रान्समिट होणारे डिसीज आहेत, ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळं होणारे डिसीज आहेत. त्यामुळं डिसीज झालेल्या पर्सनपासून लांब राहणं हे सगळ्यात बेस्ट प्रिव्हेन्शन आहे. त्याच्याबरोबर आपले हँड प्रॉपरली सोप आणि वॉटरनं वॉश करणं, अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्स यूज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता सध्या कोरोना व्हायरस पसरतो आहे, त्यानं खूप थैमान मांडलेलं आहे आपल्या जगामध्ये, सगळ्या जगामध्ये. त्यामुळे ह्या काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या काळजी घ्यायच्या आहेत. बघू, हे लेक्चरमधले 2 डिसीजेस संपलेले आहेत, निमोनिया आणि कॉमन कोल्ड. दोन्हीचे सायन्स अँड सिम्पटम्स, दोन्हीचं मोड ऑफ ट्रान्समिशन, दोन्हींचे पॉझिटिव्ह एजंट आणि दोन्ही डिसीजेसचे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिंगवर्म हा फंगल डिसीज आहे तो स्टडी करणार आहे. डेंग्यूविषयी थोडीशी माहिती आहे ती स्टडी करणार आहे. दिस इज अबाउट द निमोनिया अँड कॉमन कोल्ड. Thank you.